आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खास महाराष्ट्रीयन व्हॅलेंटाईन स्पेशल थाळी. गोड सोनसळी पुरणपोळी, खमंग मसाले भात आणि प्रेमाने सजवलेले सगळे पदार्थ. कारण प्रेम फक्त गोडच नसतं, ते तिखट, खमंग आणि मनापासून केलेलं असतं. म्हणून यंदा केकसोबत ही पारंपरिक मनापासून बनवलेली थाळी नक्की करून पहा आणि आपल्या खास व्यक्तीला द्या एक वेगळा मराठमोळा सरप्राईज. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण हार्ट शेप पुरणपोळी सुरुवात करूया. आता हार्ट शेप पराठे, हार्ट शेप हे, हार्ट शेप केक वगैरे तर आपण बनवतच असतो. पण आज आपण बनवूयात हार्ट शेप पुरणपोळी. तर काय करायचं आहे, पुरणपोळीचं जे कणिक आहे ते मळताना त्यामध्ये बीटरूट प्युरी किंवा बीटाची पावडर टाकायची आहे. आणि जेवढी तुम्हाला पुरणपोळी बनवायची आहे तेवढा गोळा घ्यायचा आणि त्या गोळ्याचे 2 समान भाग करायचे. समान भाग करून झाले, की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 2 छोट्या-छोट्या चपात्या अशा लाटून घ्यायच्या. नंतरून एकावर एक त्या पोळ्या ठेवायच्या, पीठ लावायचं म्हणजे त्या चिकटणार नाहीत एकमेकांना. आणि कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये असताना आपण हा कागदापासून हार्ट शेप नक्कीच तयार केला असणार. तर आपण आज कागद न वापरता आपण पोळीला असा हार्ट शेप देणार आहोत. कॉलेज, शाळेमध्ये असताना हे हार्ट शेप पेपर खूप बनवले आहेत. पण पोळीचे पहिल्यांदाच करतीये बरं का. तुम्ही करून बघा. बरं, छानपैकी त्याला असा हार्ट शेप देऊन झाला, की हे दोन्ही पोळ्या उघडून घ्यायच्या आणि तुम्ही बघूच शकता किती सुंदर असा आपला हार्ट शेप आकार तयार आहे. खाली पीठ लावायला विसरायचं नाही. पीठ नाही लावलं तर हे चिटकेल एकमेकांना आणि ते काढायला थोडंसं कठीण होईल. पीठ लावलं तर दोन्ही हार्ट शेप वेगवेगळे आरामात होतील. आता जे पुरण आहे ते घ्यायचं आणि कड सोडून मध्यभागी भरपूर सारं असं पुरण घालून घ्यायचं. आता जो दुसरा हार्ट शेप आहे तो ह्या पोळीवरती घालायचा आणि हा हार्ट शेप व्यवस्थितपणे सगळीकडून सील करून घ्यायचा. हवा असल्यास तुम्ही सील करताना करंजीला आपण जसं पिळा पाडतो आणि त्याला मस्तपैकी असा आकार देतो, तसं तुम्ही या हार्ट शेपला सुद्धा करू शकता. आणि अजिबात काळजी करू नका, बिठाचा फ्लेवर ह्यामध्ये अजिबात लागत नाही. अगदी थोडंसं बीट घालायचं. एकतर बिटाची प्युरी घाला किंवा मग जसं मी सांगितलं बिटाची पावडर वापरायची कणिक मळताना. हार्ट शेप जो आहे ना तो व्यवस्थित सील करायचा, नाहीतर पोळी भाजताना पुरण सगळं बाहेर निघण्याची शक्यता असते. त्यामुळे हे व्यवस्थित सील करून घ्या. आहा! आणि तुम्ही पाहूच शकताय किती सुंदर आणि सुरेख अशी हार्ट शेपची आपली पुरणपोळी तयार आहे. बघणाऱ्याला वाटेल, काय हा पराठा दरवेळेसच खातो, पण आतमध्ये गोड सरप्राईज लपला आहे की नाही? हे पहा, मी अशा पद्धतीने मस्तपैकी 2 हार्ट शेपच्या पोळ्या करून घेतल्या आहेत. आता नॉर्मल जशा आपण पोळ्या शेकून घेतो तूप लावून, त्या प्रकारे ह्या पोळ्या शेकून घ्यायच्या आहेत. आता व्हॅलेंटाईन्स डे आहे, तर एक छोटीशी कविता. ताटामध्ये सजली प्रेमाची थाळी, सोनसळी हसरी, पुरणपोळी गोड लाली. तुपाच्या धारात चमके तिचं रूप, जशी तुझ्या हास्यात लपलेलं माझं सुखरूप. वाह! पुरणपोळी मस्तपैकी भाजून झालेली आहे. आता ही काढून घेऊयात आणि पुढच्या पदार्थाची तयारी करूयात. आता पुढचा आपला पदार्थ आहे मसाले भात. पण ह्यामध्ये सुद्धा आपण बीटाचा वापर केलेला आहे. व्हॅलेंटाईन्स डे आहे, तर ऑफकोर्स सगळीकडे गुलाबी हवा आहे, तर जेवणात का नको? चला, मसाले भात करण्यासाठी काही नाही. कढईमध्ये तूप आणि तेल घ्यायचं आहे, ते मस्त गरम करायचं आहे. ते गरम झालं की खडे मसाले घालायचे आहेत. मग घालायचं आहे मोहरी, जिरे, कढीपत्ता, आपले बेसिकचे मसाले आणि मग त्यामध्ये घालायचा आहे कांदा. कांदा मिनिटभर परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की त्यामध्ये घालायची आहे 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट. आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर कांदा छान असा लाल आणि गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की ह्यामध्ये घालायच्या आहेत आवडीप्रमाणे भाज्या. मी ह्यामध्ये घातलेलं आहे अर्धा वाटी गाजर, अर्धा वाटी फ्रेंच बीन्स, एक मध्यम आकाराचा बटाटा, 1 वाटी मटारचे दाणे आणि हे सगळे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. सर्व भाज्या एखाद मिनिटभर परतून झाल्या की यामध्ये घालायचा आहे 1 टेबलस्पून गोडा मसाला आणि 2 मध्यम आकाराचे बारीक उभे चिरून घेतलेला टोमॅटो. पुन्हा एकदा हे 1 ते 2 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मसाल्यांना असा छान खमंग वास सुटला की झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची. वाफ काढून झाली की ह्यामध्ये 1 वाटीभर
बासमती तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवला होता, तो घालायचा आहे आणि तांदूळसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तांदूळ परतून घेतल्यामुळे तो छान फुलतो, त्यामुळे ही स्टेप स्किप करायची नाही. तांदूळही व्यवस्थित परतून झाला, की आता ह्यामध्ये घालायचं आहे बिटाचं पाणी. ह्यामध्ये एक मध्यम आकाराचं बीट शिजवून घ्यायचा, प्युरी करून घ्यायचा आणि मग त्यामध्ये 2 वाट्या किंवा 2.5 वाट्या पाणी घालून ते गरम करायचं आणि मग ते पाणी आपल्या मसाला भातामध्ये घालायचं. आता ह्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि 1 टेबलस्पून साखर. सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं भाज्या आणि आपला जो तांदूळ आहे तो पूर्णपणे व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. आहा! 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा मोकळा सुवास छान सुटलेला आहे किचनमध्ये. मस्तपैकी आपला मसाला भातसुद्धा तयार झालेला आहे. बीटाची प्युरी करण्याऐवजी बीटाचे तुकडे करून घातले भाज्यांमध्ये तरीही चालेल, त्याने फार सुरेख रंग येतो. आता आपला पुढचा पदार्थ आहे कोथिंबीर वडी. अर्थातच महाराष्ट्रीयन थाळी बनवतोय आणि कोथिंबीर वडी नसणार असं कसं चालेल नाही का? चला तर मग कोथिंबीर वडी करूयात. त्यासाठी 1 वाटीभर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. पाऊण कप आपल्याला घालायचं आहे बेसन पीठ. 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट, पाव चमचा हळद, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून जिरं, अगदी चिमूटभर ओवा आणि चवीपुरतं मीठ. वड्यांना जर हलकं आणि जाळीदार बनवायचं असेल तर चिमूटभर ह्यामध्ये घालायचा आहे सोडा आणि सोडा ॲक्टिवेट करण्याकरिता घालायचा आहे 1 टेबलस्पून लिंबाचा रस. आता अगदी थोडं-थोडं करून पाणी घालायचं बरं का. कोथिंबीर वडी खूप पटकन जुळून येते, फार पाणी लागत नाही तिला. म्हणून थोडं-थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा. शेवटी हाताला थोडंसं तेल लावून मस्तपैकी ह्यामध्ये असा उभा गोळा तयार करून घ्यायचा. हे करत असताना दुसरीकडे गॅसवरती स्टीमरसुद्धा आपलं स्टीम करायला ठेवायचं आहे. पाणी व्यवस्थित स्टीमरमधलं दणदणीत असं उकळायला हवं. फार मध्यम गरम किंवा कोमट पाणी आपल्याला नकोय, नाहीतर कोथिंबीर वडी जी आहे ती आपली कठीण होते. छान असा गोळा करून झाला, की स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवलं होतं, त्याला खाली तेल लावायचं, ज्या प्लेटमध्ये आपल्याला ते वाफवायचं आहे त्याला तेल लावायचं आणि हे ठेवून द्यायचं. 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित वाफवून घ्यायचं. चाकू आपला पूर्णपणे क्लीन निघाला, की समजायचं हे व्यवस्थित शिजलं आहे. आता हे बाहेर काढायचं, पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि मगच ह्याच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या. आता तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय काही करू शकता. मी आज इथे शॅलो फ्राय केलेला आहे. मस्तपैकी ह्या वड्या दोन्ही साइडनी सोनेरी रंग येईपर्यंत आणि अशा खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत किंवा मग तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. वड्या शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करताना तेल आपलं फार गरम नको आहे, नाहीतर कोथिंबीर वड्या आपल्या पटकन जळतील. तेल मध्यम गरम करायचं आणि छान असा सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या. सगळे पदार्थ आपले करून झालेले आहेत. आता करूयात प्लेटिंग. प्लेटमध्ये ठेवलेलं आहे कोथिंबीर वडी, त्यासोबत एक मी दिलेली आहे बीटरूटचा सॉस, त्यासोबत मसाले भात, आपली पुरणपोळी. आहा! मसाले भातवरती मस्तपैकी साजूक तूप घालायचं. पुरणपोळी म्हटलं की दूध आलं. दुधामध्ये सुद्धा मस्तपैकी साजूक तूप घालायचं आणि हे सगळं पचन करण्यासाठी एक पेयसुद्धा मी दिलेलं आहे. कोकम सरबत मी केलेलं आहे आणि अशा प्रकारे व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल आपली महाराष्ट्रीयन थाळी तयार आहे. जाता जाता 4 ओळी खास तुमच्यासाठी. आज या प्रेम दिनाची खास भेट अशी, थाळीतून व्यक्त झाली भावना हळवीशी. पुरणपोळीची गोडी, मसाले भाताची चव, तुझ्या माझ्या प्रेमाला लाभो आयुष्यभर नवा सुवास नव. काय तर मग, केक्स, डेझर्ट्स तर दरवर्षीच खातो. पण ह्या व्हॅलेंटाईन्स डेला अशी ही महाराष्ट्रीयन पद्धतीची थाळी नक्की करून पहा. बाय.